योहानाला झालेले प्रगटीकरण याचा 3रा अध्याय आणि 7वे वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. फिलदेल्फिया येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. फिलदेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिही, जो पवित्र व सत्य आहे, ज्याच्याजवळ दाविदाची किल्ली आहे, ज्याने उघडल्यावर कोणी बंद करणार नाही आणि ज्याने बंद केल्यावर कोणी उघडणार नाही. तो असे म्हणतो, तुझे कृत्य मला ठाऊक आहे. पहा, मी तुझ्या पुढे दार उघडून ठेवले आहे, ते कोणी बंद करू शकत नाही. तुला शक्ती थोडी आहे, तरी तू माझे वचन पाळले व माझे नाव नाकारले नाही. पहा, जे सैतानाच्या सभेचे असून आपणाला यहुदी म्हणतात, पण तसे नाहीत, ते खोटे बोलतात. त्यांच्यापैकी कित्येकास मी तुझ्या स्वाधीन करीन. पहा, ते येऊन तुझ्या पायाजवळ तुला नमन करतील व मी तुझ्यावर प्रीती केली आहे हे त्यांना कळून येईल. असे मी करीन. धीराविषयीचे माझे वचन तू राखले आहे, म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो परीक्षा प्रसंग सर्व जगावर येणार आहे, त्यापासून मी तुला राखीन. मी लवकर येतो. तुझा मुकुट कोणी घेऊ नये म्हणून तुझ्या जवळ आहे ते दृढ धरून राहा. जो विजय मिळवतो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करीन. तो तिथून कधी बाहेर जाणार नाही. त्यांच्यावर माझ्या देवाचे नाव, स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे यरूशलेम, म्हणजे माझ्या देवाची नगरी, हिचे नाव आणि माझे नवे नाव लिहीन. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. वाचलेले वचन देव आशीर्वादित करो. आमेन. हे वचन देवाने आम्हाला दिलेले आहे. या वचनावरती आपण अभ्यास करूया. या वचनामध्ये ज्या गोष्टी सांगितल्यात त्या सर्व गोष्टींवरती विश्वास ठेवूया, कारण आपला प्रभू येशू ख्रिस्त लवकर येणार आहे. आपण त्याची वाट पाहूया, कारण तो जिवंत देव आहे, तो सर्व समर्थ देव आहे. आणि आपण या जगातील सर्व बहकवणाऱ्या गोष्टीपासून, भौतिक गोष्टीपासून दूर राहूया, कारण आपला प्रभू लवकरात लवकर येत आहे. त्यासाठी आम्ही आमची तयारी करायला पाहिजे. आम्ही सदैव तयार राहिलं पाहिजे. आम्ही प्रार्थनेत, त्याच्या वचनामध्ये, त्याच्या पवित्र सामर्थ्यामध्ये परिपूर्ण व्हावं अशी देवाची इच्छा आहे, प्रभूची इच्छा आहे. आणि म्हणून आपण प्रार्थना करू. आपण सर्वजण डोळे झाकू. हालेलुया. स्तुती, धन्यवाद ईश्वर देव बापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे. तू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. प्रभू, आज पुन्हा एक नवीन दिवस तू आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात जोडलास, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. पवित्र प्रभू येशू, ही सकाळची वेळ तू आम्हा प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची तू कर. हे देवा, आज कित्येक लोकांना हा दिवस दिसला नाही, परंतु तुझी कृपा, तुझी दया, तुझं प्रेम आमच्या प्रत्येकावरती आहे. म्हणून आम्हाला प्रत्येकाला हा नवीन दिवस दाखवला, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. आम्हा प्रत्येकाला अन्न, वस्त्र, निवारा, उत्तम आरोग्य तू आम्हा प्रत्येकाला तू दिलं. आम्हाला कामकाज दिलं. आमच्या सर्व गोष्टींमध्ये तू काळजी घेतलीस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, तू आमच्यासाठी एवढ्या सर्व गोष्टी करत आहे. आम्हाला आमच्या प्रवासामध्ये, आम्हाला आमच्या कामामध्ये, आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीत तू आम्हाला सहाय्य करतोस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, तू जिवंत देव आहे. तू आकाश आणि पृथ्वीचा उत्पन्न करत आहे. तू आपला एकुलता एक पुत्र यासाठी तू आम्हाला दिला, की आम्ही पापाच्या बंधनातून मुक्त व्हावं, आम्ही ह्या जगातील सर्व गोष्टीपासून दूर राहावं आणि तुझ्या स्वर्गीय गोष्टीच्या राज्यामध्ये प्रवेश करावा. यासाठी तुझ्या परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये तू पाठवलं आणि आम्ही त्यावरती विश्वास ठेवून देवाच्या राज्यात प्रवेश करावा. आणि म्हणून त्याचं मौल्यवान रक्त त्या क्रूसावरती तू सांडलं
आणि प्रभू तू आम्हा प्रत्येकाला त्या पापाच्या बंधनातून तू मुक्त केलं आणि आमच्या पापाच्या बद्दल पित्या जवळ खंडणी मोजलीस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू तू सर्व समर्थ देव आहे. प्रभू या सकाळच्या समय तू आम्हा प्रत्येका संगती तू बोल. सर्व सैतानी बंधन, सर्व सैतानी गोष्टी नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाकत आहे. ओ पित्या परमेश्वरा, सर्व प्रकारची अनिती, सर्व प्रकारचा व्यभिचार, सर्व प्रकारच्या अमंगळ गोष्टी, सर्व प्रकारचा द्वेष, सर्व प्रकारची निंदा, सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी, सर्व प्रकारचे भांडणं, सर्व प्रकारचे तट, सर्व प्रकारचे फुटी, यापासून प्रिय प्रभू येशू तुझ्या सर्व लोकांचं तू रक्षण कर. प्रभू आज आम्ही प्रार्थना करत आहोत. प्रभू ज्या प्रार्थना विनंत्या आमच्यापर्यंत आलेल्या आहेत त्या सर्व प्रार्थना विनंत्या आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत की प्रिय प्रभू येशू त्या सर्व प्रार्थना विनंत्यांचं तू उत्तर दिलेलं आहे आणि त्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर आणि तुझं गौरव होऊ दे. प्रभू तू जिवंत देव आहे. तू आम्हा प्रत्येका संगती तू बोलत आहेस तुझ्या वचनाद्वारे, या प्रार्थनाद्वारे. प्रभू तू प्रत्येकाचा ताबा तू घे. सर्व सैतानी बंधन नासूर येशूच्या नावामध्ये तुटल्या जात आहे. ओ पित्या परमेश्वरा, आमच्या प्रत्येक बंधूला, आमच्या प्रत्येक बहिणीला, आमच्या प्रत्येक तरुणाला, तरुणीला, प्रभू प्रत्येक लेकराला तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. प्रभू तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आम्हा प्रत्येकाला तू भर. तुझं संजीवन आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये उतरून येऊ दे. प्रत्येक देवाचा दास दासी ज्या ठिकाणी सेवा करत आहे त्यांची सर्व सेवा तू आशीर्वादित कर. प्रभू तुझ्या वचनास होणारा विरोध तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. प्रभू ह्या तुझ्या प्रजेवरती तू दया कर. ह्या तुझ्या लोकांवरती तू दया कर. त्यांच्या जीवनातील सर्व भयानक आजार पीडा तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. प्रभू तुझी इच्छा आहे की कुणी पीडेमध्ये असू नये. प्रभू तुझी इच्छा आहे कुणी संकटात असू नये. प्रभू तुझी इच्छा आहे कुणी आजारात असू नये. प्रभू त्या प्रत्येक व्यक्तीला तू उत्तम आरोग्य दे आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बाप्पा. प्रभू ही सकाळची वेळ आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. प्रभू आज या ठिकाणी प्रिय प्रभू येशू जे कुटुंब तू आम्हाला या युट्यूबच्या द्वारे दिलेले आहे, प्रभू ज्यांनी हा चॅनल सबस्क्राईब केलेला आहे, प्रभू त्या प्रत्येक व्यक्तीला तू अनेक प्रकारे तू आशीर्वादित कर. प्रभू जो काही 100चा टप्पा आम्ही गाठलेला आहे आणि प्रिय प्रभू येशू जे 100 लोक तू आम्हा दिलेले आहे, प्रभू त्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. आणि अधिक या कुटुंबामध्ये अनेक लोक जॉईंट होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रत्येकाला तुझ्या प्रार्थनेचा आस्वाद तू घेऊ दे. प्रभू प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर. प्रत्येका संगती तू बोल. प्रत्येका संगती तू बोल. प्रत्येकाला तू दर्शन तू दे. प्रत्येकाच्या जीवनातील सर्व समस्या तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. ओ पित्या परमेश्वरा, सर्व दुष्टात्म्यांचे बंधन येशूच्या नावामध्ये तुटल्या जाऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. प्रभू तुझी प्रजा आहे, तुझे लोक आहे, यांच्यावरती तू दया कर. प्रभू तुझी येण्याची वेळ जवळ येऊन ठेपलेली आहे. प्रभू तू आम्हा प्रत्येकाला तू क्षमा कर. आमच्या सर्व पापांच्या अपराधांची तू आम्हा प्रत्येकाला तू क्षमा कर. हे छोटस जीवन तू आम्हा प्रत्येकाला तू दिलेलं आहे. या छोट्याशा जीवनामध्ये प्रभू आम्ही तुझ्याशी विश्वासू राहून या जगामध्ये तुझी सेवा करावी, आम्ही तुझ्या नावाने जगावं, यासाठी प्रिय प्रभू येशू तू प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि तुझ्या नावाचं गौरव होते पित्या परमेश्वरा. प्रभू हे सकाळची वेळ तू आम्हा प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची केलेली आहे. प्रभू तू आमच्या प्रत्येका संगती तू बोल. ओ पित्या परमेश्वरा, प्रभू या तुझ्या प्रजेवरती तू दया कर. प्रभू बैल आपल्या धन्याला ओळखतो, बैल आपल्या धन्याला ओळखतो, गाढव आपल्या मालकाला ओळखते, परंतु प्रिय प्रभू येशू तुझे लोक तुला ओळखत नाही. हालेलुया, थँक्यू जीसस, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. प्रभू या लोकांवरती तू दया कर.
ओ थँक्यू जीसस, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. प्रभू खरोखर तू महान परमेश्वर आहे प्रभू. लहानपणापासून तर आता या क्षणापर्यंत तू आम्हाला तळहाताच्या पोडाप्रमाणे तू आमची काळजी घेतलेली आहे. आम्हाला लागणाऱ्या सर्व गोष्टी तू आम्हाला पुरवून देतोस, पण कधीही आमच्याकडे तू मागणी केलेली नाही. हो पित्या परमेश्वरा, तुझं प्रेम किती महान आहे. तू किती निस्वार्थीपणे प्रभू तू आमच्या पाठीशी उभा आहे. तरी पण प्रिय प्रभू, आम्ही तुला महत्व देत नाही, तुझ्या वचनाप्रमाणे चालत नाही, तुझे उपकार आम्ही स्मरण करत नाही प्रभू. त्याबद्दल तू आम्हा प्रत्येकाला तू क्षमा कर आणि तुझं गौरव आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये उतरून दे प्रभू. आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे, तुझं गौरव दे प्रभू. आज दिवसभरातील सर्व कामकाज तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. आमचा प्रवास तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. आमच्या सर्व प्रार्थना उपास तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे प्रभू. आमचं येणं जाणं तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये तू आशीर्वादित कर प्रभू. आमचे काम तू आशीर्वादित करत आहे प्रभू. ज्यांच्या जीवनामध्ये कर्जाचं ओझ आहे ते सर्व कर्जाचं ओझ तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाकत आहे प्रभू. ज्यांच्या जीवनामध्ये निराशा आहे ती सर्व निराशा तू काढून टाक प्रभू. ज्यांच्या कुटुंबामध्ये भांडणं आहेत, कोर्टामधील झगडे आहेत, ते सर्व नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाक. ओ पित्या परमेश्वरा, अनेक कुटुंब तुटण्याच्या मार्गावरती आहेत प्रभू. योग्य निर्णय घेण्यासाठी प्रभू त्या कुटुंबियांना तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर, तुझं गौरव होते पित्या परमेश्वरा प्रभू. अनेक लोक आत्महत्येचा विचार करत आहे, त्यांच्या जीवनातील सर्व आत्महत्येचे विचार नासूर येशूच्या नावामध्ये कॅन्सल तू कर प्रभू. जे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत त्या सर्व लोकांना तू आपल्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर प्रभू. जे अडचणीमध्ये आहेत प्रभू, ज्यांना खावयास अन्न नाही, ज्यांना राहावयास निवारा नाही, अशा प्रत्येक व्यक्तीसाठी प्रार्थना करत आहे की प्रभू त्यांना तू निवारा दे, त्यांना अन्न दे आणि तुझं गौरव दे प्रभू. तू प्रेमळ असा प्रभू आहे प्रभू. या तुझ्या प्रजेवरती तू दया कर, तुझ्या लोकांवरती तू दया कर आणि तुझं गौरव दे प्रभू. हे जे वचन वाचलेलं आहे ते प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू ठासून भर प्रभू. तुझ्या येण्याच्या विषयी ज्या होणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुझ्या पवित्र पुस्तकामध्ये तू लिहून ठेवलेल्या आहे, त्याच्यावरती विश्वास ठेवून आम्ही या जगामध्ये जगावं यासाठी तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे आणि तुझं गौरव दे. आमच्या सर्व प्रियजनांना, आमच्या सर्व मित्रजनांना तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे प्रभू. हे सर्व तुझे लोक दासदासी तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे प्रभू. जी तरुण पिढी आहे प्रभू, जी बेरोजगारीमध्ये जीवन जगत आहे, त्यांना तू चांगलं काम तू दे. सर्व प्रकारचे व्यसनापासून, सर्व प्रकारच्या वाईट गोष्टीपासून प्रिय प्रभू येशू या तरुण पिढीचं तू रक्षण कर. आमच्या देशाचं रक्षण कर, आमच्या राज्याचं रक्षण कर प्रभू. हे सर्व नेते मंडळी प्रभू ह्या देशाची सेवा करत असताना प्रभू त्यांना योग्य ज्ञान, योग्य बुद्धी, योग्य गोष्टी त्यांना तू पुरवून दे. आणि प्रभू कोणत्याही समाजामध्ये फूट पाडण्याचं राजकारण आमच्या देशामध्ये होऊ देऊ नको प्रभू. सर्वांना समानतेने वागावं यासाठी प्रिय प्रभू या नेत्यांना तू ज्ञान, बुद्धी, चातुर्याने तू भर आणि तुझं गौरव दे. द्वेष पसरवणारे जे लोक आहेत त्यांच्या जीवनामध्ये तू बदल तू घडून आण. त्यांना तारणाचा अनुभव दे आणि तुझं गौरव दे पित्या परमेश्वरा. आमच्या देशामध्ये शांती नांदू दे आणि तुझं गौरव दे. सर्व नैसर्गिक आपत्तीपासून, सर्व वाईट गोष्टीपासून, सर्व शत्रू राष्ट्रांपासून प्रभू आमच्या देशाचं तू रक्षण कर आणि तुझं गौरव दे. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. सर्व उन्हापासून, सर्व साथीच्या आजारापासून, सर्व वाईट दुष्टात्म्यांपासून प्रिय प्रभू आमच्या प्रत्येकाचं तू रक्षण कर. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक, आमेन. प्रियांनो, आपल्याला प्रार्थनेची गरज असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करा. आमचा संपर्क क्रमांक आहे 9730301668. या क्रमांकावरती संपर्क साधा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करण्यास सदैव तयार आहोत.
देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. सर्व वाईट गोष्टीपासून, सर्व सैतानी गोष्टीपासून आपल्या प्रत्येकाला सांभाळो. आमेन.